नाही, जी आत्ताची माहिती भेटलेली आहे की काल 14 एप्रिलची बैठक झाली आणि त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पुतळा ह्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. पण सुतारांकडून जी माहिती आलेली आहे त्याच्या अंदाजे मला असं वाटतं हा पुतळा यावर्षी पुतळा कंप्लीट होईल का नाही माहीत नाही. कारण का 2014पासून गेले आत्तापर्यंत जवळजवळ 12 वर्ष झाली. एखाद्या पुतळ्याला 12 वर्ष कधीच लागत नाहीत कंप्लीट व्हायला. आणि त्यामागून सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा जो आहे तो इतक्या पटकन यशस्वीपणे तयार करण्यात आला. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महामानव आहेत त्यांचा पुतळा एवढा विलंब का लागत आहे. म्हणजे आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जेव्हा ह्याचं उद्घाटन केलं त्यावेळेस असं वाटलं की हे काम त्यांच्या कारकिर्दीत म्हणजे 5 वर्षातच पूर्ण होऊन जाईल, म्हणजे पुढचं इलेक्शन यायच्या आधी. पण पुढचं इलेक्शन पण आलं, त्याच्या पुढचं पण आलं आणि त्याच्या पुढचं पण आलं आणि हे तिसरं इलेक्शन होऊन सरकारला 1-1.5 वर्ष झालेलं आहे, 2 वर्षाच्या आसपास. तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इंदू मिलचा पुतळा जो आहे तो अजून तयार होत नाही आहे. म्हणजे ह्याच्यामागे काय पैशाचा प्रॉब्लेम आहे, कसला प्रॉब्लेम आहे काय कळत नाही. दरवर्षी लाखोच्या संख्येने अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल असो किंवा 6 डिसेंबर असो भेट द्यायला येतात. पण प्रत्येक वेळेस त्यांना हे सांगण्यात येतं की पुढच्या वर्षी तुमच्या 6 डिसेंबरला कंप्लीट होईल, पुढच्या वर्षी 14 एप्रिलला कंप्लीट होईल. पण हा पुतळा काय कंप्लीट होत नाही आहे. तर सरकारने एक निश्चित जी आता डेडलाईन दिलेली आहे या वर्षीच्या डिसेंबरची, त्याच्यावरती सरकारने तिकडे जाऊन दिल्लीमध्ये नॉयडा या ठिकाणी सुतारांच्या इकडे त्यांच्या कंपाऊंडमध्ये जाऊन बघत प्रत्यक्ष दाखवावं की बाबा किती काम कंप्लीट झालेलं आहे, किती वेळात ते काम पूर्ण होईल. कारण का प्रत्येक वेळेस सरकार आश्वासन देते. आपली जी गोरगरीब जनता आहे ती बाबासाहेबांचा पुतळा बघण्यासाठी आतुर आहे. मी सरकारला हीच विनंती करतो की त्यांनी जे स्पष्ट फॅक्ट जे आहेत म्हणजे किंवा ते 2026 असू, 27 असू किंवा 28 आहे की 29 असू, कधी पुतळा रेडी होतो आहे त्याचं एक फायनल डेट द्यावी. मी एवढी सरकारला विनंती करतो. जय भीम, नमो बुद्धाय.